नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत आताची सर्वात मोठी अपडेट आज आपण घेऊन आलो. 17वा हप्ता या तारखेला मित्रांनो शेतकऱ्यांना कन्फर्म मिळणार. तर मित्रांनो या संबंधी आपण संपूर्ण माहिती आणि राज्यातील या शेतकऱ्यांना मिळणार फक्त 17वा हप्ता. तर मित्रांनो या संबंधी आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेची संपूर्ण माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेऊन आलो. मित्रांनो काय नवीन अपडेट आहे, पीएम किसान सन्मान निधीचे लेटेस्ट अपडेट काय आले मित्रांनो, आणि पीएम किसानची लिस्ट आणि स्टेटस चेक कसं करायचं, त्याचबरोबर पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत शेतकऱ्यांच्या मनात असलेले संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलो. मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन शेतीविषयक आणि शेतकऱ्याविषयी सर्वात अगोदर माहिती तुम्हाला ह्याच चॅनलवर मित्रांनो मिळते. मित्रांनो आपल्याला माहिती आहे, राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारची योजना राबवत असते. जर आपण विचार केला आपल्या राज्याचा तर पीएम किसान सन्मान निधी आणि त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुद्धा राज्यात लागू आहे. परंतु मित्रांनो तुम्हाला एक विनंती की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून आम्ही तुम्हाला कन्फर्म तारीख सांगणार आहेत. ती तारीख मित्रांनो संपूर्ण पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 17व्या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती आहे. ज्या शेतकऱ्यांना अजून सुद्धा हप्त्याचे 1 रुपया सुद्धा मिळाला नाही किंवा काही त्रुटीमुळे काही हप्ते मिळाले आणि काही हप्ते मिळाले नाही, ही सुद्धा आपण मित्रांनो शेतकऱ्यांच्या मनातील शंका दूर करणार आहोत. मित्रांनो वास्तविक पाहता केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत वार्षिक 6,000 रुपये देण्याची तरतूद, हे पैसे मित्रांनो दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांना 2-2 हजार रुपये अशा प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. मित्रांनो जर आपण मित्रांनो आतापर्यंत जर विचार केला तर शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 16व्या हप्त्याचे पैसे बँक खात्यात जमा झाले आहेत आणि आता पुढची जी पाळी मित्रांनो ती आहे 17व्या हप्त्याची. आणि 17वा हप्ता केव्हा येणार हा संपूर्ण शेतकऱ्याला पडलेला प्रश्न आहे. मित्रांनो जर आपण 17व्या हप्त्याचा विचार केला मित्रांनो, परंतु तुम्हाला ते असे वाटेल तर काही गोष्टी अनिवार्य सुद्धा आहे. मित्रांनो ते काम करावेच लागणार. जर तुम्ही ते काम केले नाही तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा मिळणार नाही. आपल्याला माहिती मित्रांनो पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक मनोबल मित्रांनो शेतकऱ्यांना मदत होते. त्यामुळे शेतकरी आपल्या भवितव्यासाठी थोडेफार का होईना त्या पैशातून काहीतरी शेतीसाठी आवश्यक असणारे घटक मित्रांनो विकत घेऊ शकतो. त्यामुळे पीएम किसान ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय फलदायी आहे. आपण बघतो मित्रांनो संपूर्ण शेतकरी बांधतात मोदीचे पैसे मोदीचे पैसे. तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला आता हे काम करावे लागेल. हे न काम केल्यास तुम्हाला 17व्या हप्त्यापासून वंचित राहावे. तर चला तर मित्रांनो बघूया की नेमकं हे काम आहे कोणतं. तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी कोणती कामे आवश्यक आहे याची माहिती आपण आता मित्रांनो बघणार आहोत. पहिला मित्रांनो 17वा हप्ता कधी येणार त्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. वास्तविक पाहता मित्रांनो आपल्याला माहिती आहे प्रत्येक हप्ता हा 4 महिन्याच्या अंतराने लगभग शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असतो. जर आपण 16व्या हप्त्याचा विचार केला तर 16वा हप्ता मित्रांनो 28 फेब्रुवारीला जमा झाला होता. आता वाट मित्रांनो सर्व शेतकरी बघत आहे, तो म्हणजे 17वा हप्ता केव्हा येणार. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे 28 तारखेला फेब्रुवारीच्या 16वा हप्ता हा शेतकऱ्यांना भेटला होता. त्याचप्रमाणे जर आपण विचार केला तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसुद्धा 2रा आणि 3रा हप्ता मित्रांनो तेव्हाच मिळाला होता. या पद्धतीने जर आपण मित्रांनो विचार केला तर पहिले 4 महिन्याच्या कालावधीत म्हणजे जूनच्या आसपास आपल्याला समजू शकते की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता मिळू शकतो. 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अशा परिस्थितीत जूनचा 17वा हप्ता जाहीर होण्याची मित्रांनो दाट शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप अशी अधिकृत माहिती मित्रांनो वेबसाईटच्या थ्रू आपल्याकडे आलेली नाही. परंतु जर आपण आपल्या सूत्रांच्या माध्यमातून जर विचार केला तर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता जूनमध्ये येऊ शकतो. परंतु मित्रांनो त्याआधी तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागेल. ई-केवायसी आणि जमीन पडताळणी ही दोन्ही कामे करून नक्की घ्या. ई-केवायसी जवळच्या सीएससी केंद्रावर किंवा पीएम किसान योजना पोर्टल pmkisan.gov.in वर जाऊन मित्रांनो तुम्ही भेट देऊ शकता. तुम्ही जर ही वेबसाईट ओपन केली तर त्या वेबसाईटवर तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता, आतापर्यंत भेटलेल्या हप्त्याची रक्कम चेक करू शकता आणि काय त्रुटी आहे जेणेकरून आपल्याला हप्ता मिळत नाही ती संपूर्ण माहिती pmkisan.gov.in वर आपण मित्रांनो चेक करू शकता. मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.